आकाशस्याधिपो विष्णुः अग्निश्चैव महेश्वरी वायो सूर्यक्षितेरिषः जीवनस्य गणाधिपः। मी तुमच्याकडे येणार आहे, गाडी मी घेऊन जाणार आहे, चालेल का? हा आठवडा आमच्या गावाला संबंधले भारी तेवढं माहिती आहे मला. सो मंडळी, माझं नाव अँकर लोकेश कुमार, मी प्रॉपर सटाणे. तसंच माझ्यासोबत माझी फ्रेंड नीलम गलांडे पण तुम्हाला आज एंटरटेन करण्यात आली आहे. एकदा नीलमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नमस्कार. अरे क्या बात आहे. तो किती लोकांनी स्पर्धेत कोण कोण आहे, म्हणजे माझे 5 कुपन आहे, माझे 6 कुपन आहे, अशा हातवरती करावं. बाबा काय काय भेटणार आज? हॅलो, तुमचा काय विश्वास आहे का? आपल्या प्रमुख अतिथींचेही स्वागत करूया, त्यांचंही आगमन झालंय. एकदा सर्व प्रमुख अतिथींसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. किती 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 कुपन आहेत तुमच्याकडे? 2 आहे. 2 आहे म्हणजे गाडी तर एकच आहे. जे नशिबात असेल ते भेटेल. नशिबाशिवाय मोठं काहीच नाही. अजून काय वाटतं? काय वाटतं? बरं होतं माझं कुपन नव्हतं, मी काही सांगणार नाही बरं. ओके, इकडे महिलांपैकी कोण आहे? नाही, कुपन आहे, हात वरती करायचा. कुपन कोणाचं होतं? नाही नाही, त्या वस्तूंपैकी कुठली वस्तू घरी घेऊन जायची? अजून कोणी नाही ना? बरं, आता मी तुम्हाला, माणूस म्हणतो स्वर्गात जातो, देवाकडे जातो, देव तुम्हाला काहीच दिलं नाही म्हणा. देव म्हणतो अरे मी तुला सगळं दिलं होतं, पण तू खरी शुभेच्छा झाल्या पाहिजे. तुम्ही नका वाजवू, म्हटलं का वाजवा, वाजवा आमच्यासाठी रहा. आवडलं? आपण सगळे मिळून वाजवूयात एकदा पुन्हा. सर्वांनी आपल्या आईसाठी, बहिणीसाठी, सर्व महिलांसाठी.
मी विनंती करतो की ह्यात खूप मेहनत घेतली रोहितदादांनी या गोष्टीसाठी. अत्यंत प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी झाल्या. यांच्या ह्या प्रामाणिकतेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सो हे 1000 कुपन थोडक्यात अशा टाईपमध्ये बनवायचं टोकन आहे. तुमचा मोबाईल नंबर, तुमचं नाव, जसे जसे बक्षीस निघतील तसं तसं तुमच्यापैकी सगळे तसे तर सगळेच भाग्यवान आहे. 1000च्या 1000 लोकांना काही ना काहीतरी मिळणार आहे की नाही. मग अशा संकल्पनेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सो हे सगळे 1000 कुपन याच्यात चालले. देखते तकदीर की गाडी किसके नसीब है. तुमचा नंबर लागू शकतो जरा टाळ्या वाजवून त्या तुमच्यासाठी. तसंच सटाण्याचे ग्रामदैवत श्री माता महालक्ष्मी माता आणि तसेच सटाण्याचे आराध्य दैवत श्री देव मामलेदार यशवंतराव महाराज यांनाही नमन करून आजच्या आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. तो एकदा आलेल्या प्रत्येक आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांचं आपण स्थानापन्न करून घेऊयात त्यांना. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रत्नाकर तरते यांना मी विनंती करेन की त्यांनी स्टेजवर यावं. मी ज्ञानेश्वर पवार काकांना विनंती करतो की त्यांनी नाना काहीतरी बोलणार आहे. एकदा रामचंद्र कोठावदे यांना, माननीय चेअरमन सटाणा मर्चंट बँक. त्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके श्री शरद ततार, मी यांनाही विनंती करतो की त्यांनी. त्यानंतर ॲडव्होकेट सौ सरोज चंद्राते, ॲडव्होकेट सटाणा कोर्ट. ओके. गणेश सेवा समिती यांना आमंत्रित करतो. जितेंद्र आहिराव सर, एकदा जितेंद्र सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गाय गान प्राणाय गानांतरात्मने, गानो सुखाय गानमताय गानो सुख मनसे, गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने, गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरुवे गुणगुरुवे, गुरुदैत्य कलक्षेत्रे गुरुधर्म सदाराध्याय, गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखंड खंडकाय, गीत साराय गीत तत्वाय गीत गोत्राय धीमहि, गुड गुल्फाय गंधवत्ताय गोजय प्रदाय धीमहि, गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि, एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि, गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. अखिल ब्रह्मांडातील कुठल्या नामस्मरणाने होतो तो सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहर्त्या गणरायाला वंदन. साऱ्या दुनियेची आई माता अंबाबाईच्या चरणी नमन. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी वंदन. आणि ज्यांच्या पावन स्पर्शाने ही भूमी पवित्र झालेली त्या संत श्रेष्ठ श्री देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या चरणी अभिवादन करून आपण आजच्या या एक आगळ्या वेगळ्या कार्याला सुरुवात करूया. आज योगायोग असा की आज जागतिक महिला दिन आहे आणि या नारी शक्तीलाही आपण सारे मिळून शुभेच्छा देऊन पुढच्या कार्याला आपण सुरुवात करू. गणपती मंगल मूर्ती हे आल्याबरोबर हा सगळ्या कार्याचा आणि त्यातल्या त्यात आपली संस्कृती म्हणते की अतिथी देवो भव हा आपला संस्कृतीने दिलेला संस्कार आहे. तसं जसा अतिथी देवो हा संस्कार आहे तसाच ग्राहक देवो भव म्हणजे ग्राहक हेच दैवत आहे. आणि या दैवताला आम्ही सारे मिळून इथूनच अभिवादन करतो. आणि जागतिक महिला निमित्त
नारी शक्तीलाही शुभेच्छा देऊन आपल्या पुढच्या कार्याला आपण सुरुवात करतो. थँक्यू जितेंद्र सर. प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो जागा पहिले आणि नंतर बाकीच्यांचा. एक मिनिट. रवींद्र बापू बागल यांचं इथे आगमन झालं. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करू. त्यांनाही मी मंचावर आमंत्रित करतो. आजचे उपस्थित अध्यक्ष मनीषा रिसर्चचे संचालक म्हणजे आमचे वडील श्री रत्नाकर सोनू शिंपी व आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इंडियन बुटिक्स मालेगाव यांचे संचालक राजेशजी दत्तानी, त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय श्री क्षेत्रीय आयन शिंपी समाज मध्यवर्ती संस्था रवींद्र बाबा बागुल व आमच्या सगळ्यांचे लाडके नेतृत्व कापड असोसिएशनमध्ये शरदजी तथा अध्यक्ष कापड व रेडीमेड असोसिएशन सटाणा व मार्केट कमिटीचे सदस्य व सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी चेअरमन श्रीधर तात्या गोटावदे आमच्या शब्दाला मान देऊन व ज्या मूळ कार्यक्रमाला आपण आलो त्याची आतुरता सगळ्यांनाच होती व त्या कार्यक्रमासाठी आज एवढ्या पावसातही आपण सर्वांनी भरभरून दाद दिली व प्रत्यक्ष इथे सहभाग नोंदवला. याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे व आपण सर्वांनी असा सहभाग वेळोवेळी आमच्या प्रत्येक स्कीमला दाखवावा ही आमच्या मनीषा ट्रेसर्सतर्फे आपल्या सर्वांना नम्र विनंती व ग्राहकांना माझ्याकडनं नमस्कार. धन्यवाद. समारंभाचे अध्यक्ष या ड्रेसेस मनीषा ड्रेसेस या दुकानाचे मालक श्री रत्नाकर शेठ या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे श्री इंडियन बुटिकचे संचालक राजेश दत्तानी, रवींद्र बाबा बागुल, श्रीधर रामचंद्र गोठावदे, शरदजी ततार, सौ चंद्रात्रे मॅडम या प्रमुख पाहुण्यांचे तसेच उपस्थित ग्राहकांचे मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आयोजकांनी मला या ठिकाणी बोलायला बोलवलं त्याबद्दल आयोजकांचेही आभार मानतो. खरं तर सटाणा महाविद्यालयात कार्यरत असताना काकांचा आणि माझा खूप जुना परिचय आहे. ते माझ्या सुखदुःखात सामील व्हायचे, मी त्यांच्या सुखदुःखात सामील होत असे. त्यांच्या जवळून व्यापार कसं वागावं या संदर्भात अनेक बहुमोल असं मार्गदर्शन मला लाभत गेलं आणि त्यामुळे माझा आणि त्यांचा खूप संपर्क आला. असो, आदिमाता सप्तशृंगी देवी
ऐतिहासिक पाऊलखुणा असलेला हा तालुका गिरणा, आरव आणि मुसम नदीकाठावर असणारे कर्तृत्ववान माणसे. खरं तर ही सर्वच माणसं खूप सामान्य कुटुंबातली, परंतु आपल्या अथक परिश्रमाने या सर्व माणसांनी व्यापार असो, उद्योगधंदा असो किंवा इतर कुठलाही व्यवसाय असो, या व्यवसायामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे, असामान्य असं काम केलेलं आहे. आणि हे सर्व काही त्यांनी कष्टातून केलेले आहे. तेव्हा या सर्व कर्तृत्ववान माणसांना मी मानाचा मुजरा करतो. आणि त्यांनी सुद्धा हा जो आपला जीवनक्रम आहे, या जीवनक्रमाचा आदर्श सर्व लोकांना घडवून दिलेला आहे. आता हे जे मनीषा ड्रेसेसचे संचालक आहे, यांनी व्यापार क्षेत्रात खूप नाव कमवलेले आहे, प्रतिष्ठा कमवलेली आहे. त्यांचं नाव आहे रत्नाकर सोनू तरटे. नावामध्ये रत्न पण आहे, सोनं पण आहे. आणि हे कमी काय म्हणून त्यांच्या जोडीला महानंद आहे. या महानंदा रत्नाकर सोनू यांनी आपल्या नावाप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये खूप काही चांगलं काम केलेलं आहे. आणि हा एक मोठं मनीषा ड्रेसेस ही मोठी दुकान या ठिकाणी स्थापन केलेले. आता हे जे काही केलेले आहे, हे काकांनी खरं तर अत्यंत सिन्सिअर एफर्ट्सने केलेले, इंटेलिजंट डायरेक्शनने केलेले आहे. आणि स्किलफुल एज्युकेशन ज्याला म्हणतात ते वापरून आपलं या ठिकाणी नावलौकिक वाढवलेले आहे. काका हे खरे मूळचे नगर जिल्ह्यातले. आपल्या मामांकडे ते इथं 1955 साली सेल्समन म्हणून आले. दुकानामध्ये आणि मशिनरीच्या कामासाठी ते या ठिकाणी काम करत होते. 1955 ते 75 पर्यंत त्यांनी आपल्या मामाच्या दुकानात काम केले. आता त्या ठिकाणी जे काही 10-20 वर्षाचा जो कालावधी होता, त्या कालावधीमध्ये थोडेफार ते मला सांगायचे की 500 ते 1000 रुपये माझ्याकडे जमले. आणि त्या 500 ते 1000 रुपयातनं एक दुकान त्यांनी घेतलं आणि त्या दुकानामध्ये त्यांनी आपला मनीषा ट्रेडर्स नावाचं दुकान सुरू केलं. त्यानंतर एक मुलगा करता झाला. 2001 मध्ये त्यांनी आपलं स्व मालकीच्या ठिकाणी स्वतःची इमारत होती, ती इमारत नवीन रिनोव्हेशन केलं. 3 मजली असं भव्य शोरूम तयार केलं आणि त्या ठिकाणी आज 3 मजली शोरूम मध्ये 3 प्रकारचे दालन त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. आता हे सर्व काही अत्यंत अथक प्रयत्नातून केलेलं आहे. असं म्हणतात की सक्सेस म्हणजे यश हे काही झपकन कोसळत नाही. तर त्याच्यासाठी दिव्यामध्ये जशी मंद वात पेटत असते, ते जळत असलं, बर्निंग मिडनाईट ऑइल असं म्हणतात, तर त्या पद्धतीने त्यांनी हे सगळं काही केलेलं आहे असं मला वाटतं. आजचं दुकान हा एक डेरेदार वृक्ष आहे आणि या वृक्षाच्या सळसळत्या पानांची हिरव्यागार अशा या पानांचा हा जो काही मोहकता आहे, ही मोहकता आपल्याला खूप चांगली दिसते. व्यापार शेती काही असो, आज खूप उत्कर्ष झालेला आहे. पण या डेरेदार वृक्षाच्या खाली पसरलेली ही अकराळ विक्राळ मुळं हे सगळं या डेरेदार वृक्षाचा भार सोपवत आहेत. तरुणांनी या मुळांकडे लक्ष ठेवावं असं मी या प्रसंगी सांगतो. काकांचा सामाजिक कार्यामध्ये सुद्धा सहभाग आहे. नामदेव शिंपी समाज असो किंवा सामुदायिक विवाह मंडळ असो, या ठिकाणी ते कार्यरत असतात. मराठा विद्या प्रसारक समाजाचा त्यांनी विश्वास संपादन केला आणि त्या ठिकाणचं त्यांना गणवेश पुरवण्याचं टेंडर बऱ्याच वर्षापर्यंत त्यांना मिळालं. आज कसमादीमध्ये एक मोठं स्टॉकिस्ट असं फॅशनेबल कपड्यांचं दुकान आहे. आपल्याला पुण्या मुंबईला जाण्याची त्यामुळे गरज वाटत नाही. आणि अशा पद्धतीचं हे सगळं काही जे भव्य दिव्य जे स्वरूप आहे, हे काकांच्या प्रयत्नामुळे आले. इसवी सन 2000 मध्ये त्यांनी चांदीच्या शिक्क्यांचा कार्यक्रम अशाच पद्धतीचा राबवला होता. त्यावेळेस त्यांना भरपूर प्रतिसाद मिळाला. आणि आत्ताचं जे काही हे 1000 कुपन आहेत, हे अल्पावधीत विकले गेले आणि या दुकानाची आता सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल चालू आहे. तुमचं प्रेम या दुकानावर असंच राहो. तुम्हाला सर्वांना या आयोजकांच्या वतीने, मनीषा ड्रेसेसच्या वतीने मी मानाचा मुजरा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
पुढील सत्कार श्री राजेश दत्तानी सर यांचा सत्कार रोहित तरडे सरांनी करावा अशी मी श्री पगार हिरालाल बोरसे टाळ्या झाला पाहिजे जोरदार. श्री श्रीधर रामचंद्र कोठावदे यांचा सत्कार इंजिनियर श्री भालचंद्र निकुंभ मालेगाव येथून यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मालेगाव पिचाई एनेक्सचे संचालक श्री जितेंद्र हिराव सरांनी श्री शरद कतार या सरांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. टाळ्या खूप कमी वाजवत आहेत सगळ्यांना, जरा जोरदार टाळ्या झाल्या. सगळ्यांना असं झालंय कधी गिफ्ट चालू होतात, हो की नाही? अरे हो म्हणा, हो की नाही? अगदी शेवटचेच 2-3 सत्कार झाले. ॲडव्होकेट सरोज चंद्राजी मॅम यांचं सत्कार महानंदा रत्नाकर तरडे यांनी करावे असे मी त्यांना विनंती करते. साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इकडे बसू शकतात का सगळेजण? हेच यश आहे. मनीषा ठरण्यासाठी एकदाच होतं म्हणतात, मुलं ही देवाघरची फुलं असतात. ओके, इकडे यायचंय. सातव्या क्रमांकाचे जे बक्षीस होते ते 50 बक्षीस होते टोटल. कितव्या क्रमांकाचे काय होतं? 7व्या क्रमांकाला जरा सांगाल का? अरे आपली कुपन काढा, आता ती वेळ आली आहे. कोण बनेगा करोडपती? 50 बक्षीस होते, त्यापैकी पहिले 50 मधले 10 आपण आता मुलींच्या हस्ते काढत आहोत. तुझं नाव सांग मला. चलो, तो पहिलं बक्षीस आपण हिच्या हस्ते काढत आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि त्याच्यात एक चिठ्ठी काढायची. बेटा एक चिठ्ठी काढायची तुला, एक कुपन. थँक्यू. हे जे पहिलं बक्षीस आहे ते लागलेलं आहे उत्तम उखा सोनवणे, कुपन नंबर 591. आले का?
एकदा जोरदार टाळ्या. मी पहिलं म्हणतोय म्हणजे ह्या 7व्या क्रमांकामधलं पहिलं सतीश पंढरीनाथ गायकवाड 783. या वाटे येऊन जायचे तुम्ही पण मंचावर लवकर. दौलत भामरे 263 कडे. टाळ्या वाजवा मंडळी यांच्यासाठी. कढईचं बक्षीस मी फक्त आता नावं घेईन, त्यांनी लक्षात ठेवायचं. खुशी रौंदळ बक्षीस 734 म्हणजे 734 आलेत का? हा तिथेच थांबा आता बस. संपदा महादेव बागोल यांना गिफ्ट लागलेलं आहे कढईचं. नंबर 932. 932. कुपन नंबर 7 भाऊसाहेब दत्तू गायकवाड यांना लागले बक्षीस. भाऊसाहेब दत्तू गायकवाड. केशव शंकर जाधव 001. 1 नंबरची चिठ्ठी होती यांची. केशव शंकर जाधव. 775 नंबर. ओके, आता ह्या 3 जणांचे आपण बक्षीस इथे देऊन टाकू. बाकीचे जे पाहुणे आहेत म्हणजे ज्यांचे नंबर लागले त्यांना नंतर बक्षीस इथे वाटप करण्यात येईल. पुढची 10 मुलं वरती यायचं. चला या इकडे. ए चला दादा चल. एक चिठ्ठी काढून दे मला. थँक्यू. ये बेटा. साहेबराव अमृत सूर्यवंशी कुपन क्रमांक 110. कुपन नंबर कुपन क्रमांक 606 ऋतुजा शरद फटांगे. ऋषिराज रवींद्र बोरसे कुपन क्रमांक 585. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गायकवाड सरांना पुढचं बक्षीस देण्यात येत आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या वाजवायच्या. पुढची बक्षीस तुम्हाला मिळणार आहे तर तुमच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. रवींद्र बाबा बागुल यांच्या हस्ते देण्यात येत आहे. बचाव कुपन क्रमांक 419. कुपन क्रमांक 916 बापू जगन्नाथ सोनवणे. निवृत्ती पोपटवा कुपन क्रमांक 361. विकास राजपूत कुपन क्रमांक 755. कुपन क्रमांक 086 योगेश
त्र्यंबक पवार. इकडे बसलेले कोणी लहान मुलं असतील तर त्यांनी मंचावर यायचंय. आपल्याला पुढील लकी ड्रॉ काढायचंय. कूपन क्रमांक 315. नाव केदा बाबू बागुल. कूपन क्रमांक 243. 273. अनिल डोंगर आहे. दादाजी शंकर शेवाळे. कूपन क्रमांक 534. शहाजी देशमुख. कूपन क्रमांक 877. योगेश ठरणार. कूपन क्रमांक 854. महेश देवराम पगार. महेश देवराम पवार. 032. जयश्री शेवाळे. राजश्री तुळशीराम पवार. कूपन क्रमांक 368. ललिता सुरेश आहिरे. कूपन क्रमांक 426. जगदीश अजय मेघने. कूपन क्रमांक 040. किशोर निकम. कूपन क्रमांक 941. ज्ञानेश्वर धोंडगे. ज्ञानेश्वर धोंडगे. कूपन क्रमांक 720. दीपक भांबरे.
सेंटरला करून द्यायचं का राहू दे? कुपन क्रमांक 434 त्र्यंबक देवडे. गणेश तुकाराम जगदाळे कुपन क्रमांक 733. कुपन क्रमांक 003 श्रीनिवास निलेश दुसाने. कुपन क्रमांक 417 जयवंत पवार. गणेश खंडू महाले कुपन क्रमांक 973. कुपन क्रमांक 999 दिनेश सोनार. कुपन क्रमांक 616 संजय अहिरे. युवराज सावकार कुपन क्रमांक 327. कुपन क्रमांक 390 विनीता कुंभार. निकिता विनीता असं अक्षर समजत नाहीये. कुपन क्रमांक 390. कुपन क्रमांक 017 सविता राजेंद्र शिंदे. कुपन क्रमांक 'हिरालाल कापडनीस कुपन क्रमांक 764. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू. पुढचा नंबर तुमचा असणार आहे, त्यामुळे तुमच्या स्वतःसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पुन्हा एकदा. शेजाऱ्याची शपथ आहे, जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्याला म्हणतात टाळ्या. का हो शेजाऱ्याला फक्त वरचे लोक जरा टाळ्या होत्या. ओके, सो मंडळी आपण गेम खेळत आहोत. तुमच्या सर्वांना 2 मिनिटाचा वेळ दिला. मोबाईल काढायचे. करायचं गेम स्टार्ट. करायचं का? चष्मा फुटला तर डबलचे पैसे घेणार नाही. अहो तो म्हणे तुम्ही ग्लासचा चष्मा दिला, ग्लास घेतल्यानंतर कोणाला काही दिसत नाही म्हणे. वाजवा त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. रेडी? सेल्फी सॉन्ग 1 2 3 स्टार्ट. मध्ये जाऊ. म्युझिक. जास्तीत जास्त सेल्फी झाली पाहिजे. हो, क्या बात आहे. जोरदार ताली होनी चाहिए.
वरती पण लागू शकतं. जरी आपलं एक कुपन असलं, आपला नंबर येऊन लागला तरी जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये ही मनीषा ट्रेसेस तर्फे नम्र विनंती आहे. तुमच्या सर्वांसाठी सुरूची भोजनाची आज इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. सो ज्यांचं लागलं, एकच होतं पण लागलं, त्यांनीही जायचं नाही जेवण केल्याशिवाय, ही नम्र विनंती आहे. 50 कोणाचे किती सेल्फी आहेत? पटकन पटकन इकडे पटकन. किती सेल्फी आहेत? 11, 12, हा 5च ब्लर आहे. ओके, तुझे 8, 12, तुझे भाई 16. इंग्लिश मीडियमला आहे ना? हां बरोबर आहे. तुझे रे बाबा 14, 8. तुझे रे बाबा मराठा हायस्कूलचं कोण नाही का इथं? अरे हां तू स्वतः आहे का? ओके, जरा मराठा हायस्कूल वाले जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्या वाजवा. कुपन क्रमांक 805 विलास दामोदर मोरे. ओके, तुझे 16 सेल्फी आहे. ओके, 16 पेक्षा जास्त कोणाचे आहेत का? किती? 30. इकडे या दोघं. तुझे रे या दोघं इकडे. यांच्या आया कुठे? लक्ष ठेवा दोघांकडे, अभ्यास बिलकुल करत नाही. कुठे आहे? खरं नाही बरं का याचं. 26 आहे. हा मागच्या वर्षी किती मार्क पडले? शाळाच झाली नाही, सांग ना बाबा. ओके, दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि ही पण या तिघांना आम्ही बक्षीस देतोय आमच्यातर्फे, गिफ्ट हॅम्पर. शाळेत जाणार ना, आता शाळा चालू झाली ना, तर तुमच्यासाठी सुंदर असं गिफ्ट हॅम्पर आहे. काय कंपनीचे प्रेशर कुकर, याचे बक्षीस काढून घेणार आहोत. बघूया कोणाकोणाच्या शिट्ट्या वाजतात आता. क्या बात आहे. आता आपण श्रीमती भारती नवल पगार. पगार मॅडमांचं बक्षीस लागलेलं. त्यानंतरची पुढची चिठ्ठी लागलेली इकडे द्या माझ्याकडे. भारती जाधव 788. भारती जाधव 788. पोपट कुंडलिक ठाकरे. कुपन क्रमांक 609 कुणाल फटांगरे. कुणाल फटाकडे, कुपन नंबर 609. कुपन क्रमांक 543 धनंजय सुधाकर दंडगवार. कुपन क्रमांक 568 साहेबराव बापू देवरे. साहेबराव बापू देवरे. संदीप दादाजी चव्हाण. कुपन क्रमांक 786 767 शेखर सोनार. 418 संगीता चंद्रशेखर सोनार. कुपन क्रमांक 899 प्रसाद चव्हाण. 899 प्रसाद चव्हाण. कुपन क्रमांक 397 पंडित शिवराम शेवाळे. 397 पूनम योगेश सूर्यवंशी. कुपन क्रमांक 697. कुपन क्रमांक 411 साक्षी उत्तम खैरनार. कुपन क्रमांक 432 हर्षल वसंतराव पाकळे. हर्षल वसंत पाकळे.
432. राजेश वसंत आहेर. सातशे 2 कुणाल जयसिंग सोळंके. क्रमांक 254 अशोक कौतिक पगार. कूपन क्रमांक 519 जीवन दाभाडे. कूपन क्रमांक 326 कैलास जाधव. कूपन क्रमांक 679 प्रदीप बापू गोटा, गोट्यात गोटा, नारळाचा गोटा, मनीषा ड्रेसेसच्या लकी ड्रॉच्या दिवशी नाव घेतो, बंद झाल्यात 1000च्या नोटा. वाजवा जरा जोरदार टाळ्या वाजवा. सो कोण कोण उभं घेणार, हात वरती करायचं पटकन, तुमच्यापैकी पटकन. एवढा गिफ्ट हॅम्पर आहे तुमच्यासाठी, तुम्हाला घेऊन जायचंय. देवाच्या पिंडेला नागाचा वेडा. काय? महादेवाच्या पिंडेला नागाचा वेडा, ती माझी म्हैस आणि मी तिचा रेडा. वाजवा जरा जोरदार टाळ्या वाजवा. कोण घेणार उभार पटकन? ताई तुम्ही. मी सगळ्यांना म्हणते नाव घ्या, नाव घ्या. अरे काय विशेष आहे, नावाची काय विशाल, नावाची काय विशाल खिशाल. त्या ताई नाव घेतात तिकडे, घेतात तुम्ही उभं. पालन केलं पिताने, जन्म दिला मातेने, पालन केलं गाणे पिताने. गावाला stop करतो. सचिन रावांचं नाव घेते पत्नी या नातेने. क्या बात आहे, क्या बात आहे. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी. परेश रावांचं नाव घेते मनीषा ड्रेसेसच्या सोडतच्या दिवशी. वा वा वा. विकेट नाही कळालं कोणाला. ओके, पुढचं उपकरण कोण घेणार? ताई इकडे. अरे एवढं नाव घ्या, नाव असा असतो प्रेमाचा. गोपाळ बाप्पाचं नाव घेते प्रश्न सोडवण्याचा. वा वा वा. बाटली काही विसरले नाही बाई. गोव्याचे काजू बबनरावांचे नाव घ्यायला मी कशाला लागू. ओके, कोण घेतंय? बरीच गोष्ट. गिरणा नदीचे पाणी प्यालो आणि ऍक्टिवा कुटी घेण्यासाठी मनीषा ड्रेसेसच्या लेकडा सुंदर सुंदर. यांना त्यांच्यासाठी गिफ्ट दिली पाहिजे. जोरदार जोरदार टाळ्या वाजवायच्या. हॅलो सो डिंगा हॅलो 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 ची. सो निघाला सुखाच्या पारी, चतुर्भुज कारभारी. बनंग टाकला माडीवरी, रई फुरल्याच्या समया लावल्या 360. उजड पडे चौपटा, अतरदाने गुलाबदाने फेकले अंगाला. औरावात कामन केले मित्र पाहून जमीन. 4 पायाचा हाती तलवाराच्या आणि सुनंदा ही जमाची राणी. हॅलो यांच्या राणीसाठी टाळ्याक्रम सांगतो की नाही. काय टेन्शन आलं होतं कविता म्हणून. जोरदार टाळ्या वाजवायच्या. 4 + 5 = 9. 4 + 5 = 9. मनीषा ड्रेसेसचा लकी ड्रॉ सटाण्यामध्ये व्हेरी फाईन. क्या बात आहे, क्या बात आहे. दत्ताला प्रिय गाय, महादेवाला प्रिय नंदी. प्रवीणरावांच्या जीवावर मी हाय आनंदी. ओके मंडळी, उपानं कसं पाहिजे माहिती आहे का? मी सांगतो तुम्हाला. एका क्रमात गेलो तो, एका बाईने नाव घेतलं म्हणे इवली इवली कोंबडी तिचे वाकडे तिकडे पाय. काय काय? इवली इवली कोंबडी तिचे वाकडे तिकडे पाय. आमचे हे कुठं दिसत नाही, कुठे खड्ड्यात पडले की काय? टाळ्या टाळ्या वाजवा मंडळी. मंगल देवी मंगल माते वंदन करते तुला. मंगल देवी मंगल माते वंदन करते तुला. प्रदीप रावांच्या नावावर अखंड सौभाग्य दे मला. वाटे अजून कोणी तरी बाकी माझ्याकडे एकदा ताईंना देऊ शकतो ना मनीषा ड्रेसेसचं नाव घेऊन. ओके अजून
बरं ऐराणी उखाणं कोणाला ऐराणी ऐराणी उखाणा कोणाला येतो का? हा ऐका येतो का? नाही येत, मला येतो. उनी उनी खिचडी त्यावर लोण कडतू, उनी उनी खिचडी त्यावर लोण कडतू, म्हणायचा बराशत पण जावा डंगा असणार, ताप माले खूप बाई, ताप माले खूप. टाळ्या मागा मंडळी एकदा जोरदार. कोणाला घ्यायचं इकडं? नाव घेते यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सप्तपदीच्या वाटेवरती साथ तुला मी देईन, माझ्यासाठी 4 साड्या घेताना 1 रुमाल तुला नक्की आणेन. ओके इकडं गोल्डन नेकलेस. मंडळी शेवटचं उखाणं गिफ्ट होते माझ्याकडे, पण मला उखाणे आवडले नाही त्यामुळे गिफ्ट कोणाला मिळणार नाही. एक म्हातारे आजी होत्या, आजी माझ्याकडे आल्या, काय भाऊ म्हणे तू सगळ्या बायकांना म्हणतोय नाव घे नाव घे नाव घे, मग काय करणार, मला पण नाव घ्यायचं. मी म्हटलं आजी वय किती? आजी म्हणे 85 वर्ष. किती? 85. म्हटलं बाबा आहेत का? नाही म्हणे तुझे बाबा गेले म्हणे. तर आजीने नाव घेतलं, म्हणे महादेवाच्या मंदिरात करत होते आरती. काय? महादेवाच्या मंदिरात करत होते आरती, ते गेले वरती आणि मी राहिली खालती. वाजवा आजीसाठी एकदा जोरदार टाळ्या. आपण पुढच्या बक्षीस योजनेकडे वळत आहोत. आपण पुढच्या कार्यक्रम